सातारा जिल्हा हा शूरवीरांचा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या साताऱ्याच्या एका लेकीनं भारतीय संरक्षण दलामध्ये पहिली महिला कर्नल होण्याचा बहुमान मिळवलाय। जिद्दीने हा मान मिळवणाऱ्या धनश्री सावंत जगताप यांची यशोगाथा सांगणारी ही चांगली बातमी बघूयात। मला खूप अभिमान आहे, ती माझी जुळी बहीण आहे। माझ्या दोन्ही मुली देशाची सेवा करतात, त्याचा मला अभिमान आहे। कॅप्टन झाली, नंतर मेजर झाली आणि नंतर लेफ्टनंट कर्नल झाली आणि सध्या ती कर्नल म्हणून झालेली आहे। धनश्री सावंत जगताप सातारा जिल्ह्यातील पहिल्या महिला कर्नल। वर्दीसाठी दर्दी माणसं जिथं गावागावात भेटतात ती सैन्य प्रेमाची पंढरी म्हणजेच सातारा। त्याच साताऱ्याची कर्ममुद्रा पुन्हा सैन्य दलात उमटली। साताऱ्याची कन्या धनश्री संपतराव सावंत सैन्य दलात कर्नलपदी विराजमान झाली। 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर शिक्षण घेणं आणि सैन्य दलात जाण्याचं स्वप्न पाहणं हा विचारच ग्रामीण मुलींसाठी कठीण होता। पण धनश्री यांनी कुठल्याही स्पीड ब्रेकरने स्वतःला थांबू दिलं नाही। 3 मुली आणि 1 मुलगा यांचं शिक्षण सातारा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालं। नंतर ती KBP मध्ये BE सिव्हिल झाली। प्रथम तिची मोठी बहीण भाग्यश्री ही नौदलात शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधून गेल्यानंतर ही त्याला मोटिवेटिव्ह होऊन संरक्षण दलात जायचं तिनं ठरवलं। जेथे जाऊ जेते करू या उक्तीप्रमाणे धनश्री यांनी कैक आव्हानांना तोंड दिलं। विद्यालय असो की महाविद्यालय, मैदानी असो की मंचीय, विविध पारितोषिकांवर आपलं नाव कोरलं। ती सिलेक्शन झाल्यानंतर लेफ्टनंट म्हणून संरक्षण दलात रुजू झाली। नंतर ती कॅप्टन झाली, नंतर मेजर झाली आणि नंतर लेफ्टनंट कर्नल झाली आणि सध्या तिची पदोन्नती कर्नल म्हणून झालेली आहे। ध्येय उराशी बाळगलेल्या धनश्री वर्दीशी आपली स्वप्नगाठ बांधून केवळ स्वप्न पाहत राहिल्या नाही तर एक एक पाऊल ध्येयपूर्तीच्या दिशेनं टाकत राहिल्या। ज्या साताऱ्याच्या मातीत रूढीवादाच्या कक्षा मोडून शिक्षण विचार पेरणारी सावित्रीमाय जन्मली आणि जिथं महाराणी ताराबाईंची तलवार तळपली त्या साताऱ्याच्या मातीची पहिली लेक कर्नल झाली। याचा सार्थ अभिमान या मातीला आहे। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा। Thank you.